मंडळी समजा कुणाचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यात त्याचा पाय मोडला तर त्याला प्लास्टर करून किंवा जास्तीत जास्त रॉड टाकून परत नीट करता येईल. आणि समजा एखाद्याला हार्ट अटॅक आला आणि तो वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकला तर बायपास सर्जरी करून तोही पुन्हा नीट होऊ शकतो. म्हणजे विज्ञानानं एवढी मोठी प्रगती केली आहे की चांगल्या चांगल्या आजारांवर उपाय सहज उपलब्ध झालेत. पण मंडळी या सर्वांमध्ये एक असा आजार आहे की ज्यावर असा वन टाइम इलाज अजूनही उपलब्ध नाहीये. तो आजार जर कुणाला झाला तर त्याला तिथून पुढचं सगळं आयुष्य त्याची ट्रीटमेंट चालूच ठेवावी लागते. आणि तो आजार म्हणजे डायबिटीज अर्थात मधुमेह. आज डायबिटीज भारतात इतक्या प्रचंड वेगाने वाढतोय की सध्या भारताला जगाची डायबिटीजची राजधानी म्हणून ओळखलं जात आहे. मंडळी, डायबिटीज ज्यांना झालाय त्यांना किंवा त्यांच्या घरच्यांना कुणाला झाला असेल तर त्यांना तुम्ही विचारा, ते तुम्हाला तो आजार किती अवघड आहे हे सांगतील. डायबिटीज हळूहळू शरीराला आतून पोखरतो. सुरुवातीला कोणतीही वेदना देत नाही, कोणताही मोठा त्रास देत नाही. पण एक दिवस अचानक हार्ट अटॅक येतो, किडनी फेल होते, डोळ्यांची दृष्टी जाते किंवा मग थेट पाय कापण्याची वेळ येते. आणि त्याच सोबत सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे लाखो लोकांना हे माहितीच नाहीये की त्यांना हा आजार आहे. तर हा डायबिटीज म्हणजे नेमकं काय, हा नेमकं कशामुळे होतो, भारतात तो इतक्या वेगाने का वाढतोय, भविष्यात किती मोठं संकट निर्माण होऊ शकतं, ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी काय करावं, ज्यांना नाही त्यांनी तो कसा टाळावा, अशा प्रत्येक भारतीयाला माहिती असायला हव्यात अशा महत्त्वाच्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी ऋतुजा आणि आपण पाहतायत विषयच भारी. मंडळी, सर्वात आधी समजून घेऊया डायबिटीज म्हणजे नेमकं काय. अनेकांना असं वाटतं की जास्त गोड खाल्लं की डायबिटीज होतो, पण ही गोष्ट पूर्णपणे खरी नाहीये. खरं तर आपण जे अन्न खातो ते पचल्यानंतर त्याचं ग्लुकोज मध्ये रूपांतर होतं. हा ग्लुकोज आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला ऊर्जा देण्याचं काम करतो. पण ही ऊर्जा पेशींमध्ये पोहोचण्यासाठी इन्सुलिन नावाचं हार्मोन आवश्यक असतं. आणि इन्सुलिन स्वादुपिंड म्हणजेच पॅन्क्रियाज मध्ये तयार होतं. जेव्हा शरीरात इन्सुलिन कमी तयार होतं किंवा तयार झालेल्या इन्सुलिनचा शरीर योग्य प्रमाणे वापर करत नाही, तेव्हा रक्तातील साखरेचं प्रमाण वाढू लागतं आणि त्यालाच डायबिटीज असं म्हणतात. मंडळी, डायबिटीजचे 3 प्रकार आहेत. पहिला म्हणजे टाईप 1 डायबिटीज. हा प्रामुख्याने लहान मुलांमध्ये किंवा तरुणांमध्ये आढळतो. यामध्ये शरीर जवळजवळ इन्सुलिन तयार करणं पूर्णपणे बंद करतं आणि अशा रुग्णांना आयुष्यभर इन्सुलिन घ्यावं लागतं. दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा प्रकार म्हणजे टाईप 2 डायबिटीज. जगातील जवळपास 90 ते 95% रुग्ण या प्रकारात मोडतात. त्याचं कारण आहे चुकीची जीवनशैली, वाढलेलं वजन, कमी व्यायाम, अनुवंशिकता आणि वाढतं वय ही त्यामागची प्रमुख कारण आहे. तिसरा प्रकार म्हणजे गर्भाशी संबंधित डायबिटीज. हा महिलांना गर्भधारणेदरम्यान होतो आणि योग्य उपचार न केल्यास आई आणि बाळ दोघांसाठीही धोकादायक ठरू शकतो. याशिवाय प्री डायबिटीज हे एक अवस्था आहे. यामध्ये रक्तातील साखर वाढलेली असते पण अजून डायबिटीज झालेला नसतो. ही स्टेज म्हणजे धोक्याची घंटा आहे. आपण योग्य वेळी आपली जीवनशैली बदलली तर इथून पुढच्या स्टेजला जाणं थांबवता येऊ शकतं. मंडळी, काही वर्षापूर्वी डायबिटीज हा श्रीमंत देशांचा आजार मानला जायचा, पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. सध्या जगभरात जवळपास 60 कोटी लोकांना डायबिटीज झालेला आहे आणि फक्त भारतातच सांगायचं झालं तर तब्बल 10 कोटी लोकांना आज घडीला डायबिटीज आहे आणि सुमारे 500 कोटी लोक प्री डायबिटीज स्टेजला आहे. त्यामुळेच तर भारताला डायबिटीज कॅपिटल ऑफ वर्ल्ड म्हणून ओळखलं जातं. म्हणजे आपल्या आजूबाजूला प्रत्येक 9 ते 10 व्यक्ती मागं एक व्यक्ती डायबिटीजने त्रस्त आहे आणि प्रत्येक घरात किमान एक तरी डायबिटीजचा रुग्ण आहे. आणि अजून धक्कादायक गोष्ट म्हणजे यापैकी जवळपास 40% लोकांना स्वतःला डायबिटीज झालेला आहे हे माहितीच नाही आहे. त्यामुळे उपचार तर सुरू नाहीत, पण शरीराचं नुकसान सुरू झालेलं आहे. हे तर सोडा, भविष्यात चित्र आणखीनही चिंताजनक असणार आहे. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या अंदाजानुसार 2050 पर्यंत जगभरातील डायबिटीजग्रस्तांची संख्या 85 कोटींच्या पुढे जाऊ शकते. विशेषतः भारत, चीन, आफ्रिकेतील देशांमधील सर्वाधिक वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते. म्हणजे पुढील 2 दशकांमध्ये डायबिटीज हा जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक आरोग्य समस्यांपैकी एक असणार आहे. पण भारतात हा आजार एवढ्या वेगाने का वाढतोय, यामागं नेमकं काय कारण आहेत? पूर्वी लोक शारीरिक मेहनत करत होते, आता दिवसभर ऑफिसमध्ये बसून काम, मोबाईल, लॅपटॉप, कमी चालणं, फास्ट फूड, जास्त साखर असलेली पेय, रात्री उशिरा जेवण, अपुरी झोप आणि सततचा मानसिक ताण
ही नवीन जीवनशैली तयार झाली आहे. त्यात भारतीयांमध्ये पोटाभोवती चरबी साठण्याची प्रवृत्ती जास्त असल्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स लवकर निर्माण होतो. त्यामुळे कमी वजनाच्या व्यक्तीलाही डायबिटीज होऊ शकतो. डायबिटीजची सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे सुरुवातीला तो अनेकदा कोणतीही लक्षणं दाखवत नाही. अनेक वर्ष माणूस पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत असतो, पण हळूहळू काही संकेत दिसायला लागतात. वारंवार तहान लागणं, वारंवार लघवी होणं, भूक कमी लागणं, वजन कमी होणं, सतत थकवा जाणवणं, डोळ्यांना धुसर दिसणं, जखमा उशिरा भरून येणं, त्वचेवर खाज, वारंवार इन्फेक्शन होणं किंवा हातापायाला मुंग्या येणं ही त्यातील प्रमुख लक्षणं आहे. ही लक्षणं दिसत असतील तर लवकरात लवकर रक्तातील साखर तपासून घेणं म्हणजेच शुगर टेस्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, डायबिटीजचा धोका एवढा का वाढलाय? कारण तो फक्त रक्तातील साखर वाढवत नाहीये, तर संपूर्ण शरीरावर तो हल्ला करतोय. यामध्ये सर्वात आधी हृदयावर परिणाम होतो. डायबिटीज असलेल्या व्यक्तीमध्ये हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका अनेक पटीने वाढतो. त्यानंतर किडनीवर परिणाम होतो. जगभरातील डायलिसिस घेणाऱ्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर डायबिटीजचं हेच कारण आहे. डोळ्यांवर परिणाम झाल्यास दृष्टी कमी होऊ शकते आणि अंधत्व देखील येऊ शकतं. मज्जातंतूंवर परिणाम झाल्यामुळे हातपाय सुन्न होणं, जळजळ होणं, मुंग्या येणं अशा समस्या निर्माण होतात. पायाला झालेली छोटीशी जखमही मोठ्या जखमेत बदलू शकते आणि काही वेळ थेट पाय कापण्याचीही वेळ येऊ शकते. याशिवाय लैंगिक आरोग्य, मेंदू आणि त्वचा रोगप्रतिकार शक्तीवरही डायबिटीजचा मोठा परिणाम होतो. आता बोलूयात आपल्या शरीराकडे. समजा आपल्याला आज डायबिटीज नाही, पण उद्या होऊ शकतो का, याचा अंदाज कसा काढायचा? समजा जर तुमच्या कुटुंबात आई, वडील किंवा भावंडांना डायबिटीज असेल, तुमचं वय 35 किंवा 40 वर्षापेक्षा जास्त असेल, तुमचं वजन जास्त असेल, पोटाभोवती चरबी असेल, तुम्ही व्यायाम करत नसाल, तुम्हाला उच्च रक्तदाब किंवा कोलेस्ट्रॉल असेल, महिलांना PCOS असेल किंवा गर्भधारणेदरम्यान डायबिटीज झाला असेल, तर तुमच्यात डायबिटीज होण्याची शक्यता जास्त आहे. हे समजून घ्यायचं आणि पुढचा धोका ओळखून आजपासूनच त्यावर उपाययोजना सुरू करायला हव्यात. एका वाक्यात सांगायचं झालं तर या आजारावर एकच रामबाण उपाय आहे आणि तो म्हणजे हा आजार होऊ न देण्यासाठी संपूर्ण काळजी घेणं. यासाठी रोज किमान 8 ते 10,000 पावलं चालायला सुरुवात करा. आठवड्यात 150 मिनिटं व्यायाम करा. वजन वाढू देऊ नका. गोड पेय आणि जंक फूड कमी करा. पुरेशी झोप घ्या. मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. धूम्रपान आणि मद्यपान टाळा. आणि विशेष म्हणजे वय 35 वर्षानंतर किंवा कुटुंबातील डायबिटीजचा इतिहास असेल तर वर्षातून एकदा तरी शुगर टेस्ट नक्की करा. बरं, ज्यांना आधीच डायबिटीज झाला आहे त्यांनी काय करायला हवं? सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांना दिलेली औषधं आणि इन्सुलिन वेळेवर घ्यायचं. स्वतःहून औषध बंद करायची नाही. नियमितपणे जेवणा अगोदरची आणि जेवणानंतरची शुगर आणि HbA1c तपासण्या कराव्यात. दररोज किमान 30 ते 45 मिनिटं चालायला हवं आणि चालायलाच हवं. वजन नियंत्रणात ठेवायचं. आहारात भाज्या, कडधान्य, डाळी, संपूर्ण धान्य आणि प्रथिनांचा समावेश करायचा. मिठाई, साखरयुक्त पेय, मैद्याचे पदार्थ, जास्त तळलेले पदार्थ, वर्षातून एकदा डोळ्यांची तपासणी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किडनीची तपासणी करून घ्यायची. तसेच रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नेहमी नियंत्रणात ठेवायचं. त्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न, डायबिटीज पूर्णपणे बरा होतो का? तर सध्या तरी टाईप 2 डायबिटीजसाठी कायमस्वरूपी इलाज नाहीये. मात्र योग्य आहार, नियमित व्यायाम, वजन कमी करणं आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार यामुळे अनेक रुग्णांमध्ये रक्तातील साखर औषधाशिवाय दीर्घकाळ सामान्य राहू शकते. याला डायबिटीज रिमिशन असं म्हणतात. पण याचा अर्थ आजार कायमचा गेला असा होत नाही. डायबिटीजमध्ये नियम तोडले की तात्काळ परिणाम दिसायला लागतात. त्यामुळे नियमित काळजी, नियमित तपासणी हे चक्र तुम्हाला सुरूच ठेवावं लागणार आहे. त्यासोबतच डायबिटीज बद्दल आणखीन बरेचसे गैरसमज देखील आहे. अनेकांना असं वाटतं की गोड खाल्ल्यामुळे डायबिटीज होते. हे पूर्णपणे चुकीचं आहे. अनुवंशिकता, लठ्ठपणा आणि चुकीची जीवनशैली ही त्यामागची प्रमुख कारण आहे. काहींना वाटतं इन्सुलिन सुरू झालं म्हणजे आजार शेवटच्या टप्प्यात पोहोचला. हे सुद्धा चुकीचं आहे. अनेकांना सुरुवातीपासूनच इन्सुलिनची गरज असू शकते. काही जण आयुर्वेदिक किंवा हर्बल औषधांनी डायबिटीज कायमचा बरा होतो असा दावा करतात. मात्र याबाबत ठोस वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीये. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला न घेता कुठलीही औषधं सुरू करणं किंवा बंद करणं धोकादायक ठरू शकतं. मंडळी, शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या. डायबिटीज हा अचानक होणारा आजार नाही, तो आपल्या रोजच्या सवयींचा परिणाम आहे आणि म्हणूनच त्यावरचं सर्वात प्रभावी औषधही आपल्या रोजच्या सवयींचाच एक भाग आहे.
योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, वजन नियंत्रण ठेवणं, डोक्याचा ताण कमी करणं आणि अधूनमधून तपासणी करत राहणं. या काही सवयी तुमचं आयुष्य अनेक गंभीर आजारांपासून वाचवू शकता. आज डायबिटीज हा फक्त एका व्यक्तीचा नाही, तर संपूर्ण समाजाचा, देशाचा, जगाचा प्रश्न बनलाय. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. चला तर मग निरोप घेतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि सोबतच विशेष भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.